the Mendeleev's periodic table. Already we have studied the Dobereiner's triads and Newland's octave. आता या दोन वर्गीकरणामध्ये डोबेरायनरनं आणि न्यूलँडनं त्या त्या काळी माहित असलेल्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. पण हे जे वर्गीकरण आहे ते पुढं जेव्हा अनेक मूलद्रव्यांचा शोध लागला गेला तर हे वर्गीकरण पुरेसं पडलं नाही आणि त्यामुळं आणखी नवीन नवीन शोध लागून मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली आणि त्याच्यासाठी नवीन वर्गीकरणाची गरज पडत गेली. अनेक शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते. त्यापैकी काही शास्त्रज्ञांनी जी वर्गीकरण दिली आहेत की जी पुढं यशस्वी तर ठरली, पुढं मार्गदर्शक ठरली, अशा काही वर्गीकरणांचा अभ्यास आपण करायला लागलोय. त्यातला हा Mendeleev's periodic table. Mendeleev has given a successful classification. This classification is known as a successful. He was the first man who has given a successful classification of elements. Now, in this arrangement, before this arrangement, Mendeleev studied the physical and chemical properties of the elements. मेंडेलिव्हनं काय केलं? त्या काळी माहीत असलेली सगळी मूलद्रव्य त्यांचा अभ्यास, त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास केला आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की अणुवस्तुमान हाच मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे आणि त्या काळी माहीत असणारी सर्व मूलद्रव्य मेंडेलिव्हनं अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं अशी मांडली की पहिलं जे मूलद्रव्य आहे त्याच गुणधर्माचं जेव्हा पुढं एखादं मूलद्रव्य सापडलं, अणुवस्तुमान जास्त असेल पण गुणधर्म तेच असतील, मूलद्रव्य वेगळं असेल, असं मूलद्रव्य मेंडेलिव्हनं पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडलं आणि त्याच्या पुढच्या अणुवस्तुमानाची मूलद्रव्य मांडायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्या काळी माहीत असलेल्या 63 मूलद्रव्यांची मांडणी ही काही ओळी आणि उभे स्तंभ अशा सारणीच्या रूपात झाली. सारणी म्हणजे टेबल. आता याच्यामध्ये काय दिसून आलं की काही ठराविक कालावधीनंतर त्याच गुणधर्माचे नवे मूलद्रव्य मिळतात. म्हणजे इथं गुणधर्म मूलद्रव्य तेच वेगळं असेल पण गुणधर्म पुन्हा तेच सापडले. याचा अर्थ गुणधर्मांची पुनरावृत्ती झाली, गुणधर्म आवर्त झाले आणि म्हणून ह्याला आवर्त सारणी, periodic. There is a periodicity of the elements. Mendeleev arranged the elements in such a way that in increasing order of their atomic masses, he arranged till he could found the element with the properties same as that of the first. He arranged this element below to the first and he has the second row started. Thus, he arranged 63 elements known at that time in rows and columns. And he found that there is a periodicity of the properties. Some properties they appear again and again. This is called the periodicity, and therefore this arrangement of the elements in a tabular form in rows and column, that is the tabular form, this arrangement is called a periodic. Now Mendeleev arranged the elements in rows and column in an increasing order of their atomic masses because he considered the atomic mass was the fundamental property of the element, and then he came to know there is periodicity of the properties, and this periodicity of the properties it is because the elements are arranged in their increasing order of atomic masses, and therefore he has given the law. This law is called as Mendeleev's periodic law. This law is stated as properties of elements are periodic function of their atomic masses. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. हा मेंडेलिव्हनं हे मांडलं सगळं. त्याच्या असं लक्षात आलं
की गुणधर्मांची ही पुनरावृत्ती होते. ती पुनरावृत्ती कशामुळे होते, तर मूलद्रव्य अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडलेले आहेत आणि म्हणून ही पुनरावृत्ती होते. मग गुणधर्म आवर्त होतात आणि म्हणून त्यांना नियम दिला. आणि मग तो नियम काय आहे, तर त्याला मेंडेलिव्हचा आवर्ती नियम असं म्हणतात, मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. आणि तो नियम काय आहे, तर मूलद्रव्याचे गुणधर्म भौतिक आणि रासायनिक दोन्ही गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. इथं आपल्याला दिलेलं आहे पान नंबर 18 वरती ठळक अक्षरात दिलेलं आहे, द पिरियॉडिक लॉ, मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. Properties of elements are periodic function of their atomic masses. Properties of elements are periodic function of their atomic masses. Now we are going to study the classification, Mendeleev's periodic table. The classification of elements in this Mendeleev's periodic table. There are rows and columns. There are rows and columns. The vertical columns in periodic table, these are called groups. Vertical columns, उभे स्तंभ आहेत त्यांना गण असं म्हणतात. आणि आडव्या ओळी ज्या आहेत त्यांना पिरियड्स म्हणजे आवर्त असं म्हणतात. पुन्हा बघा एकदा, the vertical columns in Mendeleev's periodic table are called groups and horizontal rows in Mendeleev's periodic table, these are called the periods. Horizontal rows in Mendeleev's periodic table, these are called the periods. Which are the features of Mendeleev's periodic table? असं जर तुम्हाला विचारलं की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे वैशिष्ट्य काय आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगावं लागेल, द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. Therefore he stated the Mendeleev's periodic law. And then the features मध्ये तुम्हाला ग्रुप्स म्हणजे काय, कॉलम्स म्हणजे काय, किती ग्रुप्स आहेत, किती कॉलम्स आहेत, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, तो पुढे भाग मी तुम्हाला सांगणारच आहे. तरी पण सुरुवातीला पुन्हा ऐकून घ्या. The vertical columns, these are in Mendeleev's periodic table, these are called groups, and the horizontal rows in Mendeleev's periodic table, these are called periods. There are 7 periods and 8 groups. There are 7 periods and 8 groups. In periods म्हणजे आवर्तामध्ये आडव्या ओळीमध्ये, फ्रॉम लेफ्ट टू राईट देर इज अ ग्रेडिएशन ऑफ द प्रॉपर्टीज. आडव्या ओळीमध्ये जर ती मूलद्रव्य अभ्यासत गेलो आपण तर त्यांच्या गुणधर्मामध्ये थोडा 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 बदल होत जातो. इन पिरियड्स देर इज अ ग्रेडिएशन ऑफ द एलिमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. अँड इन ग्रुप्स, गण म्हणायचं मराठीत उभ्या स्तंभांना, किंवा ग्रुप्स, द वर्टिकल कॉलम्स, इन ग्रुप्स the elements belong to one another, these have the same properties, these have similar properties. आता ह्याचे रिझन्स काय आहेत हा भाग आपण पुढे अभ्यासणारच आहे, कशामुळे असं होतं हाही भाग आपण पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी संबंधित आहे, तिथं हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. आता याच्यामध्ये त्याची रचना कशी आहे, ह्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलची नेमकी रचना कशी आहे हा भाग तुम्ही काळजीपूर्वक समजावून घ्या. This is Mendeleev's periodic table. Arrangement of elements in Mendeleev's periodic table. आता तुमच्या पुस्तकात पण आहेच, पान नंबर 18 वरती अरेंजमेंट मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल म्हणलेलं आहे. तुम्ही पुस्तकात बघितलं तरी चालेल किंवा ह्या स्क्रीन वरती तुमच्या पाहिलं तरी चालेल. देर आर 7 rows. These are called periods. आता दिसताना तुम्हाला इथं 12 दिसतात, पण तुमच्या लक्षात येईल आता हे आपल्या पुस्तकात नाहीये, त्याचा डिटेल अभ्यास केला तर पहिली रो हा पिरियड नंबर 1 आहे, दुसरी रो हा पिरियड नंबर 2 आहे, तिसरी रो हा पिरियड नंबर 3 आहे, त्या काळात मेंडेलिव्हनं मांडलेलं आहे ते. चौथी आणि पाचवी रो मिळून मूळ जे मेंडेलिव्हनं मांडलं होतं ते पिरियड नंबर 4 आहे. 6वं आणि 7वं हे पिरियड नंबर 5 आहे. 8, 9, 10, 11 हे पिरियड नंबर 6 आहे आणि 12वी ओळ हा पिरियड नंबर 7 आहे. आता याच्यामध्ये इन पिरियड्स इफ यू हॅव ऑब्झर्व्ड यू विल सी द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तुमच्या लक्षात येईल इथं की हायड्रोजन त्याच्या पुढं त्याचा ॲटॉमिक मास दिलेला आहे
त्याचं ॲटॉमिक मास दिलेलं आहे 1 आहे, लिथियम 7 आहे, बेरिलियम 9.4 आहे, बोरॉन 11 आहे, कार्बन 12 ॲटॉमिक मास आहे, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 19, Na सोडियम 23, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27.3, सिलिकॉन 28, फॉस्फरस 31, सल्फर 32, क्लोरीन 35.5, पोटॅशियम 39, कॅल्शियम 40. आता इथे एक ब्लँक स्पेस आहे. आता ब्लँक स्पेस म्हणजे काय, हा भाग पण आपण नंतर अभ्यासणार आहे. कशासाठी ही ब्लँक स्पेस आहे, त्याच्या खाली पण हे 68 अणुवस्तुमान लिहिलेली ब्लँक स्पेस आहे, इथं 72 अणुवस्तुमान असणारी ब्लँक स्पेस आहे. आता आडव्या रो मध्ये तुम्ही पिरियड्स मध्ये पाहताय Ti टिटॅनियम 48 अणुवस्तुमान आहे, व्ही व्हेनेडियम 51 अणुवस्तुमान आहे, Cr क्रोमियम 52 अणुवस्तुमान आहे, Mn मँगनीज हा 55 अणुवस्तुमान आहे ॲटॉमिक मास. इथं फेरस 56, कोबाल्ट 59, निकेल 59 आणि कॉपर 63. या पद्धतीनं हे चढत्या अणुवस्तुमानानुसार आडव्या रोज मध्ये मूलद्रव्य मांडलेली आहेत, हा भाग लक्षात येतोय. The elements are arranged in 7 periods and in an increasing order of their atomic masses. And later we will study the properties of these elements. They have a gradation. Next point is the groups. There are 8 groups. You will observe here the 8 groups. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, इथं ग्रुप नंबर 1 आहे, हा ग्रुप नंबर 2 आहे, हा ग्रुप 3 आहे, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7 आणि ग्रुप 8. अशी 8 ग्रुप मध्ये ह्या मूलद्रव्यांची मांडणी याच्यामध्ये झालेली आहे. इथं तुमच्या लक्षात येईल the elements are arranged in 8 groups. Now you will observe here one chemical formula R2O, the Mendeleev. आता याचा अर्थ काय, तर मेंडेलिव्हनं ही मूलद्रव्यांची सारणी मांडत असताना या मूलद्रव्यांचे ऑक्सिजन बरोबर कोणकोणती संयुग तयार होऊ शकतात त्यांचे केमिकल फॉर्म्युले अगोदरच देऊन ठेवले होते. आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला इथं दिसतोय R2O. फॉर एक्झाम्पल बघा, आपण हायड्रोजन म्हणतो, हायड्रोजनचं ऑक्सिजन बरोबरचं कंपाऊंड कुठलं असतं, तर H2O. आरच्या ठिकाणी इथं H घातला की H2O. हा संयुगाचं रेणुसूत्र तुम्हाला इथं दिलेलं आहे. जर तुम्ही Na घेतला तर Na2O. In the same way, there are chemical formulae of the compounds are 1. There are some vacant places in Mendeleev's periodic table. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. At least 3 of these predicted atomic masses along with their group and periods. याचा अर्थ काय, तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये काही रिकाम्या जागा त्यांच्या ॲटॉमिक मास निशी दिलेल्या आहेत. तर त्या ॲटॉमिक मासेस दिलेल्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्यांचे ग्रुप आणि पिरियड सांगा म्हणून सांगितले. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 18चं जे पिरियडिक टेबल आहे ते पहा. त्याच्यामध्ये 44 अणुवस्तुमान आहे आणि त्याच्या पुढे रिकामी जागा आहे. 68 अणुवस्तुमानाला रिकामी जागा आहे, 72 अणुवस्तुमानाला रिकामी जागा आहे. आणि मग तिथे लक्षात येईल 44 अणुवस्तुमान कुठल्या ग्रुपमध्ये आहे, तर तिसरा ग्रुप आणि चौथा पिरियड. त्याच्यानंतर 68 अणुवस्तुमान असलेलं कुठं आहे, तर तिसरा ग्रुप आणि चौथा पिरियड. आणि 72 अणुवस्तुमान असलेलं कुठं आहे, तर चौथा ग्रुप आणि चौथा पिरियड. तुम्ही कसं लिहिणार आहे उत्तर, इलेमेंट विथ ॲटॉमिक मास 44 इन ग्रुप 3 and period 4. Element with atomic mass 68 is in group 3 and period 4. Element with atomic mass 72 is in group 4 and period 4. This is the answer of first question. The second, due to uncertainty. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न पहा. Question number 2. Due to uncertainty in the name of some of the elements, a question mark is indicated before the symbol in the Mendeleev's periodic table. What are such symbols? म्हणजे इथं ह्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये काही सिम्बॉल देऊन
प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. याचा अर्थ काय, या मूलद्रव्यांची काही नावं ही मेंडेलिवने अगोदर देऊन ठेवली होती, नंतर त्यांची नवी नावं शोधली गेली. असे कुठले कुठले सिम्बॉल आहेत, ते सिम्बॉल फक्त लिहा म्हणले. ते सिम्बॉल फक्त लिहायचे आहे. तर पुन्हा पान नंबर 18 वर बघा, कुठले जे प्रश्नचिन्ह लिहिलेले सिम्बॉल तुम्हाला लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये YT, आता त्याला ॲट्रियम असं नाव आहे. YT तुम्ही एवढंच उत्तरात लिहायचं, एक आकडा YT, ॲटॉमिक मास 88. त्याच्यानंतर DI 138, CE 140. आता CE ला आता सेरियम असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर ER 178, LA 180, LA ला आता लॅन्थेनियम म्हणलं जातं. या पद्धतीने हे उत्तर असेल YT 88, DI 138, CE 140, ER 178, LA 180. Now the next point, merits of Mendeleev's periodic table. आता हे मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल मांडलं, हे यशस्वी वर्गीकरण आहे. आणि मेंडेलिव्हनं हे पिरियडिक टेबल मांडत असताना हे काही कायम स्वरूपीचं असेल असं नाही, याच्यामध्ये पुढे बदल होऊ शकतात. फर्स्ट मेरिट, atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass was beryllium was 14.09. It was changed to correct value 9.4 and beryllium was placed before boron. आता याचा अर्थ काय, तर गुणधर्माच्या दृष्टिकोनातून ती मूलद्रव्य आवर्त सारणीत मांडता यावीत, यासाठी काही मूलद्रव्यांचा अभ्यास करून त्यांच्या अणुवस्तुमानामध्ये दुरुस्ती करण्यात आली. आणि याचं एक उदाहरण म्हणजे बेरिलियम. बेरिलियमचा पूर्वी अणुवस्तुमान 14.09 सांगितला जायचा, पण त्याच्या गुणधर्माचा अभ्यास करता असं लक्षात आलं की तो ह्या लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन यांच्या पिरियड मध्ये मांडला जाऊ शकतो. मग त्यावेळी असं लक्षात आलं की त्याचा अणुवस्तुमान हे दुरुस्त होते. ते 14.09 पासून 9.4 असं मेंडेलिव्हनं दुरुस्त केलं आणि त्यामुळं बेरिलियमला बोरॉन सोबत दुसऱ्या पिरियड मध्ये जागा मिळाली. ही ह्याचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे, धिस अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स गिवन बाय मेंडेलिव्ह, इट वॉज सक्सेसफुल, फर्स्ट सक्सेसफुल क्लासिफिकेशन. आता सुद्धा आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असतो ते म्हणजे ह्याच्यामध्येच केलेल्या सुधारणा आहेत. म्हणजे यशस्वी असं पहिलं वर्गीकरण कोणतं होतं, तर मेंडेलिव्हने केलेलं होतं याच्यामध्ये. म्हणून याचे काही चांगले गुण आपण पाहायचे आहेत, पुन्हा याच्यामधल्या काही त्रुटी पण अभ्यासायच्या आहेत. तर फर्स्ट चांगले गुण म्हणजे मेरिट्स किंवा the good points in this periodic table. The first merit is that atomic masses of some elements were revised so as to give them a proper place in the periodic table in accordance with their properties. त्यांच्या गुणधर्मानुसार त्या मूलद्रव्याला आवर्त सारणीमध्ये व्यवस्थित जागा मिळवण्यासाठी त्यांचे ॲटॉमिक मास दुरुस्त करण्यात आले. आणि त्याचं एक एक्झाम्पल काय आहे, तर ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09, it was corrected and changed to 9.4 and therefore beryllium was placed before boron. Now the next merit, it was a Mendeleev kept some vacant places. मगाशीच आपण बघितलं 44, 68, 72 या अणुवस्तुमानाच्या ठिकाणी मेंडेलिव्हनं काही रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. आता ह्या रिकाम्या जागा कशासाठी ठेवल्या होत्या, तर मेंडेलिव्हनं त्या जागेसाठी जी मूलद्रव्य आहेत त्यांचं भाकीत अगोदरच केलं होतं. भाकीत म्हणजे अंदाज वर्तवला होता. या अणुवस्तुमानाची या ठराविक गुणधर्म असणारी मूलद्रव्य पुढे सापडू शकतात आणि त्यांच्यासाठी ती जागा अगोदरच नियोजित करून ठेवली होती. हे या आवर्त सारणीचं वैशिष्ट्य आहे. डोबेरायनरच्या त्रिकामध्ये किंवा न्यूलँडच्या अष्टकामध्ये अशी नंतर मूलद्रव्य मांडण्याची सोय नव्हती, पण इथं मात्र सोय केली गेली होती. म्हणून याला मेरिट किंवा गुड पॉइंट ऑफ धिस
पिरियडिक टेबल असं म्हटलं जातं. आता त्यांच्या गुणधर्मांचं पण भाकीत केलं होतं, त्यांची अणुवस्तुमानं सांगितली होती आणि नंतर जेव्हा ह्या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा असं लक्षात आलं की हे गुणधर्म मेंडेलिव्हनं दिलेल्या भाकीताशी मिळते जुळते आहेत. द सेकंड, Mendeleev kept vacant places in periodic table for elements not discovered till then, and three of these unknown elements were given with names. त्याचे काही नावं सांगितली होती. इका बोरॉन with atomic mass 44, इका aluminium with atomic mass 68, इका silicon with atomic mass 72. इका boron, इका aluminium and इका silicon with their atomic masses 44, 68 and 72 respectively. Not only this, but their properties also were predicted. Predicted म्हणजे भाकीत करणे. त्यांच्या गुणधर्मांचं सुद्धा भाकीत केलं होतं. Later on, these elements were discovered. They were named as scandium, gallium and germanium. Scandium was named to Ika boron, gallium was named to Ika aluminium and germanium was named to Ika silicon. And the properties of these elements matched well with those of predicted by मेंडेलिव्ह. आणि नंतर हे जी मूलद्रव्य शोधली गेली त्यांचे गुणधर्म अगोदर मेंडेलिव्हने केलेल्या भाकितांशी मिळते जुळते होते असं लक्षात आलं. खाली एक टेबल दिलेलं आहे. ते कशी मिळते जुळते होते हे समजावून सांगण्यासाठी हे टेबल दिलेलं आहे. हे काही तुम्ही मेरिट्स मध्ये लिहायची गरज नाही. आता तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न असतो, राईट मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता मेरिट्स मध्ये तुम्ही हे 3 पॉइंट्स लिहायचे आहेत. 1, 2, 3 पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मधला चार्ट लिहायची गरज नाही, पण तुम्ही लक्ष समजावून घ्या. Now there is one example of Ika aluminium. Later on it was named as gallium. The predicted atomic mass, त्याचे काही प्रॉपर्टीज इथं दिलेले आहेत. अगोदर प्रेडिक्ट केलेले आणि नंतर शोधलेले. ते एकमेकाशी किती मिळते जुळते होते ते तुमच्या इथं लक्षात येईल. Atomic mass given by Mendeleev was 68. Now the actual is 69.7. Density 5.9. Actually it is 0.94. Melting point given by Mendeleev it was low. Now actually it is 30.2. Formula of chloride of Ika aluminium दिलाय. त्याचा क्लोराइडचा फॉर्म्युला काय असू शकेल? ECl3. Now it is written as GaCl3. The chemical formula was also the same with the prediction. फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड, त्याचं ऑक्साइड कसं तयार होऊ शकेल याचं प्रेडिक्शन दिलं होतं. E2O3. नाव ऍक्च्युअली इट इज Ga2O3 अँड नेचर ऑफ ऑक्साइड, हे ऑक्साइड कसं असेल हेही भाकीत केलं होतं. इट वॉज प्रेडिक्टेड ॲज एम्पिटोरिक ऑक्साइड. एम्पिटोरिक ऑक्साइड म्हणजे काय? It metal oxide reacts with both acid and base and then it is known as amphoteric oxide and actually it is the amphoteric oxide. Now the merit number 3. आता तिसरं मेरिट काय सांगितले बघा. There was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. However, when noble gases such as helium, neon, argon, krypton, xenon, radon they were discovered, Mendeleev created a zero group. Mendeleev created a zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. याचा अर्थ काय? तर नोबेलनं ज्यावेळी पिरियडिक टेबल मांडलं त्यावेळी राजवायू, आपण जे म्हणतो आता पान नंबर 23 वरती शेवटचा जो गण आहे, शून्य ग्रुप ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सगळे नोबल गॅसेस आहेत. त्यांची नावं काय? तर हेलियम, निऑन. तुम्ही पान नंबर 23 वरचं पिरियडिक टेबल पहा. पान नंबर 23 वरचं पिरियडिक टेबल पहा. शून्य गण आहे, झिरो ग्रुप आहे शेवटचा. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. आता ही मूलद्रव्य मेंडेलिव्हने ज्यावेळी पिरियडिक टेबल मांडलं त्यावेळी शोधली गेली नव्हती. आता जेव्हा त्यांचा शोध लागला त्यावेळी मेंडेलिव्हनं त्यांच्यासाठी शून्यगण तयार केला आणि मूळच्या आतल्या मूलद्रव्यांच्या स्थानाला धक्का न लावता
ती व्यवस्थित मांडता आली, त्यांचा समावेश हा मेंडेलिवच्या आवर्त सारणीत करून घेता आला, हे महत्वाचं गुण इथं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ऐका. द नेक्स्ट मेरिट it was there was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. But however, when noble gases helium, neon, argon, krypton, xenon, they were discovered in later on, Mendeleev created a zero group without disturbing the original periodic table, and the noble gases were fitted very well. This was the merit of Mendeleev's periodic table. या पद्धतीनं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे 3 महत्वाचे गुण आपण इथं अभ्यासलेला आहे. पहिला, ॲटॉमिक मास दुरुस्त केले, याच्याशी संबंधित आहे. दुसरा, वेकंट प्लेसेस ठेवल्या होत्या, त्या मूलद्रव्यांचे गुणधर्मांची भाकीता अगोदर केली होती. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. दे वेर लेटर ऑन नेम्ड ॲज स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. आणि तिसरा, नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. व्हेरी वेल हे 3 गुण इथं आपण अभ्यासलेले आहेत. आता याच्यानंतर याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. द नेक्स्ट नंबर 20 वरती पहा, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. डिमेरिट्स म्हणजे काय? देर आर सम बॅड पॉइंट्स, देर वर सम दीज आर डिमेरिट्स. काही त्रुटी पण ह्याच्यामध्ये होत्या. द फर्स्ट वॉज द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ इलेमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज सेम. आता तुम्ही मगाशीच पाहिलं, ह्या पुन्हा एकदा 18 नंबरच्या पानावरती बघा तुम्ही, फेरस आणि कोबाल्ट गण क्रमांक 8 मध्ये आहे, ग्रुप 8 मध्ये कोबाल्ट आणि निकेल आहे, आणि दोन्हीच्या अणुवस्तुमान तिथं 59च लिहिलेली आहेत. कोबाल्ट, द ॲटॉमिक मास, द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास वॉज द 59. आणि द क्वेश्चन वॉज as their atomic masses are whole number, then how they were arranged one after another. कोबाल्ट 59 आहे आणि निकेल पण 59 आहे, आणि मग ते एकमेकाच्या पाठोपाठ कसे लिहिलेले आहेत याच्याविषयी काही स्पष्टीकरण मेंडेलिव्हनं दिलेलं नव्हतं. ही ह्याच्यातली त्रुटी होती. पहिली त्रुटी काय होती? द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ elements cobalt and nickel is the same, therefore there was an ambiguity. Ambiguity म्हणजे संदिग्धता, म्हणजे निश्चितता नसणे. Ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. Second demerit, दुसरी त्रुटी कुठली होती? तर आयसोटोप्सच्या बाबतीत होती. आयसोटोप्स म्हणजे काय? द इलेमेंट्स, atoms of the same element which has same atomic number but different atomic masses, they are called isotopes. आणि त्याच्यामध्ये आपण मग असं सांगू शकतो, आयसोटोप्सचे केमिकल प्रॉपर्टीज हे सिमिलर असतात, कारण त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो, पण ॲटॉमिक मास वेगळा असतो. आता मेंडेलिव्हनं ज्यावेळी हे पिरियडिक टेबल मांडलं त्यावेळी आयसोटोप्स माहीत नव्हते, पुन्हा ते माहीत झाले. पण मग वेगवेगळी अणुवस्तुमानं असणारी एकाच मूलद्रव्याचे जे समस्थानिक किंवा आयसोटोप्स आहेत त्यांचे ॲटॉमिक मास वेगळे असतात. मग त्यांना ह्या आवर्त सारणीत नेमकं कुठं स्थान द्यायचं ह्याच्या विषयी सुद्धा स्पष्टीकरण नव्हतं. The next बघा, second, isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. As isotopes have same chemical properties but different atomic masses, there was a challenge posed in placing the isotopes in Mendeleev's periodic table. पुन्हा नीट ऐका. The isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. As isotopes have the same chemical properties but different atomic masses, there was a challenge to place them in Mendeleev's periodic table. याचा एक तिसरा demerit काय आहे? When elements arranged in increasing order of their atomic masses, there was no regular pattern. तुमच्या लक्षात येईल इथं पान नंबर 18 वरती जे पिरियडिक टेबल आहे
लिथियमचा ॲटॉमिक मास 7 आहे, बेरिलियमचा 9.4, बोरॉनचा 11, कार्बनचा 12, नायट्रोजनचा 14, ऑक्सिजनचा 16, फ्लोरीनचा 19. आता याच्यामध्ये रेग्युलर पॅटर्न जी अणुवस्तुमानामध्ये चढता क्रम जो आहे तो समान दराने नाही. बोरॉनचा 11 आहे, कार्बनचा 12 आहे म्हणजे 1 न वाढलेला आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन 14 आहे म्हणजे 2 न वाढलेला आहे. ऑक्सिजन 16 आहे, ऑक्सिजन नंतर फ्लोरीन 19 आहे म्हणजे 3 न वाढलेला आहे. म्हणजे अणुवस्तुमानातली वाढ ही काही समान दराने नव्हती. आणि शिवाय दुसरी बाब कुठली तर या दोन मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य शोधली जाऊ शकतील हेही निश्चित सांगता येत नव्हतं. द थर्ड demerit, when elements are arranged in an increasing order of their atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. The rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between the two heavy elements. There was no regular pattern in increase of the atomic masses and it was not possible to predict how many elements could be discovered between the two heavy elements. Now the fourth demerit, it is related with the position of hydrogen. हायड्रोजन च्या खाली जर बघितलं ग्रुप नंबर 1 मध्ये इट इज विथ लिथियम, सोडियम, पोटॅशियम. Lithium, sodium, potassium, these are alkali metals. And there is a group number 7, fluorine, chlorine. जर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बघितलं तर ग्रुप नंबर 17 त्याला हॅलोजन ग्रुप असं म्हणतात. आणि या हॅलोजन ग्रुप मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असतं. आता याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांची व्हॅलेन्सी -1 आहे. हायड्रोजनची व्हॅलेन्सी +1 आहे. अल्कली मेटलची व्हॅलेन्सी +1 आहे. हायड्रोजनचे काही गुणधर्म हे अल्कली मेटल सारखे आहेत. हायड्रोजन हा अधातू आहे त्यामुळे त्याचे काही गुणधर्म हे हॅलोजन गटातल्या मूलद्रव्यासारखे सुद्धा आहेत आणि त्यामुळं हायड्रोजनचं स्थान हे अल्कली मेटल सोबत असावं की हॅलोजन सोबत असावं याबाबत सुद्धा निश्चितता नव्हती. आणि त्याच्यामध्ये हायड्रोजनचे काही गुणधर्म अल्कली मेटल सारखे होते आणि काही गुणधर्म हे हॅलोजन सारखे होते. हे स्पष्ट करण्यासाठी पुस्तकामध्ये पान नंबर 20 वरती 2 तुम्हाला चार्ट दिलेले आहेत. आता ते चार्ट समजावून घ्या. इथं पहिला चार्ट बघा. हायड्रोजन, सिमिलरिटी इन हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. आता हायड्रोजनच्या गुणधर्मांची अल्कली मेटल बरोबर कशी सिमिलरिटी होती हे तुमच्या लक्षात येईल. इथं कंपाऊंड ऑफ हायड्रोजन अँड कंपाऊंड ऑफ Na म्हटले. Na म्हणजे सोडियम. सोडियम इज अल्कली मेटल. आता हायड्रोजनचा क्लोरीन बरोबरचा कंपाऊंड HCl आहे आणि अल्कली मेटल सोडियमचा क्लोरीन बरोबरचा कंपाऊंड NaCl आहे. या दोन्हीचे केमिकल फॉर्म्युलेची रचना ही सेम आहे. हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1, सोडियमची 1 आहे, क्लोरीनची 1 आहे आणि त्यामुळे केमिकल फॉर्म्युले समान आहेत. हायड्रोजनचं ऑक्सिजन बरोबरचं कंपाऊंड H2 आहे आणि सोडियम अल्कली मेटलचं पण कंपाऊंड Na2 आहे. याचा अर्थ केमिकल फॉर्म्युले सेम आहेत. सल्फर बरोबरचं कंपाऊंड H2S आहे आणि सोडियमचं सल्फर बरोबरचं Na2S. Thus there is a similarity in the chemical formula of hydrogen and alkali metals. Now the next is the similarity of the hydrogen with the halogens. त्याच्या खालचा हा तक्ता बघा. सिमिलरिटी इन हायड्रोजन अँड हॅलोजन्स. इथे इलेमेंट केमिकल मोलेक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. इथं तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युला H2 आणि हॅलोजन गटातला क्लोरीन आहे त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला Cl2 आहे. There are same type of molecular formula of hydrogen and halogens. Then there are compounds with metal of hydrogen and halogen. हायड्रोजनचा मेटल बरोबरचा कंपाऊंड NaH आहे आणि हायड्रोजनचा ह्या अल्कली मेटलचं किंवा ह्या क्लोरीनचं मेटल बरोबरचं कंपाऊंड NaCl आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड विथ
नॉन मेटल म्हणले कार्बन हा नॉन मेटल आहे, कार्बन हा नॉन मेटल आहे, त्यामुळे कार्बनचं हायड्रोजन बरोबरचं कंपाऊंड CH4 आहे आणि कार्बनचं क्लोरीन बरोबरचं कंपाऊंड हे CCl4 आहे. इथं तुम्हाला केमिकल फॉर्म्युले हे सेम आहेत हे लक्षात येते. ही सिमिलरिटी हायड्रोजन आणि हॅलोजन मध्ये आहे, कारण हायड्रोजन हॅज सिमिलर प्रॉपर्टीज विथ द hydrogen has similar properties with alkali metals and halogens, and therefore there was no certainty for the position of hydrogen. Either it will be with alkali metals or it will be with halogens. पुन्हा बघा, चौथं हे डिमेरिट आहे. त्याच्यामध्ये लक्षात येईल पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन शोज सिमिलरिटी विथ हॅलोजन्स. The molecular formula of hydrogen is H2. Molecular formula of chlorine is Cl2. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals. Hydrogen and alkali metals, and therefore it can be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals in group 1 or in the group of halogens, that is in group number 7. नीट बघा, हायड्रोजनचे काही गुणधर्म हे अल्कली मेटल सारखे होते, तर काही गुणधर्म हे हॅलोजन सारखे होते. त्यामुळं त्याचे निश्चित स्थान अल्कली मेटल सोबत ग्रुप नंबर 1 मध्ये आहे का हॅलोजन सोबत ग्रुप नंबर 7 मध्ये होते आहे, हे निश्चितपणे सांगता येत नव्हतं. ही ह्यातली त्रुटी होती. इट cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals or in the group of halogens.